मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय बडे मुद्दे. आज बडे मुद्देतला चर्चेचा मुद्दा आहे राज्यात धगधगणारा धनगर आरक्षणाचा प्रश्न, ज्यावर आदिवासी आणि धनगर समाज आज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. त्यावर सविस्तर चर्चा, पण बघूया दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे. नितीन गडकरी यांनी सरकारचे आज कान टोचताना लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून त्यांनी एक प्रकारे सवाल उपस्थित केलेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये सरकार खरंच देऊ शकेल का हे अनुदानाचे पैसे, असा सवाल उपस्थित केला. तर अजित पवार यांच्या सोबत असलेले अनेक नेते आता परतीच्या वाटेवर लागलेत का? वळसे पाटील पुन्हा शरद पवार यांच्या सोबत जाणार का, हा सवाल, त्याबद्दलचा रिपोर्ट सुद्धा. माढा मतदारसंघावरून आता तिढा निर्माण झालेला आहे. भाजपचे नेते आता तिथं खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीमध्ये जाण्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे माढ्यामध्ये पुन्हा एक नवा तिढा आणि राजकारणाचा नवा रंग पाहायला मिळणार. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, धनगर आरक्षणाची कोंडी सरकार नेमकी कशी फोडणार आहे? सरकार GR काढण्याच्या तयारीत आहे असं कळताच आता आदिवासी संघटना अतिशय आक्रमक झाल्या. आज रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केलं. याच मुद्द्यावर आपल्याला आज करायची आहे चर्चा. पुढचा मुद्दा, भाजप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं भाजपची कोंडी झाली आहे का बीडमध्ये? आणि त्यामुळेच पंकजा मुंडेंचे समर्थक भाजपचे नेते आता बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत का? कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर लढताना भाजपला तिथं एक अर्थे आपण अल्पसंख्याक झालोत असं वाटतंय. त्याबद्दलची चर्चा. तर मंडळी, राज्यामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न आज ज्वलंत झालेला आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर आज चर्चा करत असताना धनगर समाजाने अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतली आणि या भूमिकेच्या नंतर संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्रातला एक मोठा समाज असलेला धनगर समाज एका बाजूला आक्रमक आहे, तर दशकभरापासून ST प्रवर्गातल्या आरक्षणासाठी तो मागणी करतोय, संघर्ष करतोय. भटक्या समाजाचं 3.5% आरक्षण आज धनगर समाजाला मिळतंय, पण त्यांना आदिवासींचं आरक्षण हवंय, ते आमचं घटनात्मक आरक्षण आहे असा त्यांचा दावा आहे. राज्याच्या आदिवासी जातींच्या सूचीत समाविष्ट असलेल्या जातींमध्ये धनगडचा उल्लेख आहे. मग धनगड आम्हीच आहोत असं म्हटलं जातंय. धनगर आणि धनगर एक आहेत असं सांगितलं जातंय. हा दावा खरा आहे का? त्यासाठी कधी टाटा इन्स्टिट्यूट तर कधी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली. त्याचा अहवाल काय सांगतोय? रस्त्यावरचा संघर्ष आहे, उपोषण आहेत, आंदोलन आहेत, हा प्रश्न धगधगतोय. न्यायालयीन लढाई झाली, त्यात यश आलं नाही. न्यायालयानं हे आरक्षण फेटाळलं, पण आता सरकारनं द्यावं अशी मागणी केली जाते. त्याला आदिवासी बांधवांचा कडाडून विरोध आहे आणि त्यामुळेच आज आपण चर्चेला विषय घेतलाय. धनगरांना आदिवासींचं आरक्षण मिळणार आहे का, त्यासाठी सविस्तर चर्चा. पण सुरुवातीला जाणून घेऊया खास रिपोर्ट. आदिवासी संघटनांनी मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला. धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण द्यायला त्यांनी तीव्र विरोध केलाय. तर इकडे मुंबईत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ चांगलेच आक्रमक झाले. मंत्रालय परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली नरहरी झिरवळ यांनी आदिवासी आमदारांसह आंदोलन केलं. समाजाच्या अधिकाराचं रक्षण करणं आमचं कर्तव्य असल्याचं नरहरी झिरवळ म्हणाले. सरकारनं काहीच पावलं उचललेली नाहीत, म्हणूनच आम्ही इथवर आलोय. आता याच्यानंतर आमचा हाच पावित्र्य आहे का आम्ही सांगतानाच सांगितलं का जे धरणे आंदोलन आहे ते बेमुदत आहे. आमची विनंती आहे सरकारला, आम्ही अगदी सतशील मार्गे मागतो. GR मागे घेण्यासंदर्भातल्या चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळ देत नसल्याचा आरोप नरहरी झिरवळांनी केला. तर ST प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं यासाठी मागील अनेक वर्षांपासून धनगर समाजाकडून प्रयत्न सुरू आहेत. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी धनगर समाजाच्या नेत्यांकडून केली जाते. 42 लाख लोक म्हणतात आम्ही ओरिजिनल आहे, त्यांना ए करा. जी 63 लाखांना ते बोगस म्हणतायत त्यांना बी करा.
आणि धनगरांना सी करा, सगळं भांडण मिटून जातं आहे. यांचा अधिकाराचा गैरवापर चुकीच्या पद्धतीनं धोरण राज्यामध्ये चालू आहे. हे उगाच राजकारण उगाच कारण नसताना तापवू नका, हे तापवण्याची अजिबात आवश्यकता नाही. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी वाढू लागल्यानं राज्य सरकारनं धनगर आणि धनगड हे एक आहेत या संदर्भातला GR करण्यासाठी समिती नेमली. तर या बाबतीत निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, थेट कायदे केले जातात असा आरोप करत नरहरे झिरवळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला. परिणामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकार आदिवासी आणि धनगर आरक्षणाची कोंडी कशी फोडणार हा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.